एकूण 18 मंत्रापैकी 16व्या मंत्रापर्यंत आपण पोचलो होतो. पहिले दोन बीजमंत्र. वेद हा प्रथमो अर्थ हा ज्ञानम, पहिला ज्ञानपर बीजमंत्र. द्वितीय अर्थ हा कर्म, दुसरा कर्मपर मंत्र. 9व्या मंत्रापासून 18व्या मंत्रापर्यंत व्यक्तित्वाची जाणीव किंवा कर्तृत्वाची जाणीव असणारा किंवा जाणीव ठेवणारा जो साधक आहे त्या साधकासाठी सांगितलेले मंत्र आहेत. जोपर्यंत मी आणि परमेश्वर किंवा मी आणि माझं उपास्य दैवत यामधलं अंतर कायम आहे तोपर्यंत त्या साधकाची होणारी अवस्था, त्याला करावं लागणारं संक्रमण आणि त्यांनी केलेली प्रार्थना याच्याशी निगडीत 9 ते 18 हे मंत्र आहेत. 15वा मंत्र असं सांगतो की मुळात हा मंत्र म्हणणारा साधक मृत्यूच्या समीप आहे. मृत्यू दोन प्रकारचा आहे. अज्ञानम वै मृत्यू अशी आचार्यांची व्याख्या आहे मृत्यूची. आणि पंचमहाभूतापासून शरीरातील चैतन्याचा झालेला वियोग म्हणजे आपला लौकिक अर्थाचा मृत्यू. असे दोन प्रकारचे मृत्यूचे अर्थ आहेत. दोन्ही प्रकारच्या मृत्यूच्या समीप असणारा कबीर असं म्हणतात की ज्या मरने से जग डरे मेरे मन आनंद, कब मरू कब पाहू पूर्ण परमानंद. त्यांना जिवंतपणी मरण्याची, माझे मरण पाहिले म्या डोळा असं तुकाराम महाराज म्हणतात. माझ्या कर्तृत्व भोक्तृत्व किंवा जीवभावाचा मृत्यू आणि माझं चैतन्यात होणारं विलिनीकरण या मृत्यूच्या सापेक्षतेने ज्यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या मृत्यूच्या जवळ असणारे आणि लौकिकार्थाने जो साधक अजूनही कर्माच्या किंवा उपासनेच्या मध्येच आहे, अजूनही ज्ञानप्राप्तीला पोचलेला नाही पण तोपर्यंतच मृत्यू किंवा यमानी त्याला गाठलेला आहे, त्याचीसुद्धा ही प्रार्थना आहे. दोघांची प्रार्थना आहे. प्रार्थना अशी आहे, हिरण्मयेन पात्रेन सत्यस्य अपिहितम मुखम. परमेश्वराला साधक सांगतोय की तू कसा आहेस, तर तू इतका तेजस्वी आहेस. तुझ्या अस्तित्वाचं तेज आदित्याच्या रूपाने असंख्य रश्मींनी असंख्य किरणांनी प्रत्येक गोष्ट उजळून टाकत आहे. भौतिक अर्थाने तो सूर्य तेच काम करतो. तो एकमेव आहे. तो सर्वांचं संरक्षण करतो, सर्वांचं पोषण करतो. त्याच्या अस्तित्वावर संपूर्ण विश्वाचं अस्तित्व आहे. आणि ते चैतन्य तत्व जे आदित्य सदृश्य आहे आणि आदित्याच्या किरणांप्रमाणे त्याच्या चेतनतत्वानी प्रत्येक भूतमात्र उजळून निघालेला आहे, तो सुद्धा असाच आहे ज्याच्या कार्याची व्याप्ती बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडची आहे. जसं मला सूर्याचं कार्य कुठे कुठे चाललेलं आहे हे कळण्याची माझ्या बुद्धीला मर्यादा आहे, त्याहूनही मोठी मर्यादा त्या चेतन तत्वाचा आवाका किती मोठा असावा हे मोजण्याची माझ्या बुद्धीला, त्या बुद्धीच्या कवेत ते येऊ शकत नाही. आणि म्हणून साधक असं म्हणतो की सुवर्णरूपी असणाऱ्या सुवर्णमयी असलेल्या या पात्रांनी सत्यस्य अपिहितम मुखम, तुझ्या पलीकडं सत्य आहे याची मला खात्री आहे, पण तुझ्या हा आविष्कारसुद्धा तुझाच आहे. या तुझ्या आविष्कारापोटीच माझा जन्म झालेला आहे. या आविष्काराचा एक भाग म्हणूनच मी माझं जीवन जगतोय. पण आता मी आविष्काराकडून मुळाकडे जाण्याचा प्रवास चालू केला आहे. तेव्हा या प्रवासामध्ये हे परमेश्वरा, तुझं हे जे काही डोळ्यांना झाकळून टाकणारं रूप आहे हे थोडंसं मला सुसह्य होईल असं कर. किंबहुना माझ्या सीमित कार्यक्षेत्रात काम करण्या बुद्धीला तुला गवसणी घालता येणार नाही याची मला पूर्ण खात्री असल्यामुळे
तुझ्या कृपाप्रसादासाठी मी तुला आता प्रार्थना करतोय. आणि प्रार्थना केव्हा करतोय? जेव्हा माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी कर्माचा जसा उपयोग करावा किंबहुना कर्मयोग जसा करावा तसा करत आत्तापर्यंत मी आलो, पण अजूनही मला तुझं किंबहुना तुझ्या मागे असणाऱ्या त्या सत्याचं किंबहुना त्या चेतन तत्वाचं अपरोक्ष ज्ञान अजून झालेलं नसल्यामुळे मी तुला आता प्रार्थना करतो. आणि ही प्रार्थना अत्यंत कळकळीची आहे, कारण काही क्षणात तुझ्या कृपाप्रसादाने ज्या पंचमहाभूतामध्ये तू चेतन तत्व ओतून मला निर्माण केलंस, ती पंचमहाभूतं मला सोडून जाणार आहेत. आणि म्हणून हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम तत्त्वं पूषण, ते तू, ते जे काही झाकण आहे ते तू पोषण करणाऱ्या तू, तुझ्या चेतन तत्वावर म्हणजे खरं माझं पोषण आहे. आणि आदित्यात तुझ्या त्या किरणांवरच तर पृथ्वीचं पोषण आहे. एका बाजूने तू भौतिक अर्थाने माझं पोषण करता आहेस, एका अर्थाने तू माझा चेतन तत्वाने पोषण करता आहेस. तेव्हा तत्त्वं पूषण अपावृणो, माझ्याच्याने हे झाकण उघडलं जात नाही, माझ्या बुद्धीच्या कवेमध्ये ते येत नाही. आत्तापर्यंत मी उपासना केली, मी तुला माझ्यापेक्षा वेगळा समजून तुला उपास्य देव मानलं. मी तुझ्यासाठी लागणारी जी जी काही कर्माची पुष्प आहेत, फलं आहेत, ती तुला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. पण केवळ एवढ्या माध्यमातून तू मला जसा आहेस तसा समजू शकशील याची मला खात्री वाटत नाही. तेव्हा या सगळ्या ज्ञानावर तू घातलेलं जे कवाड आहे किंबहुना तेजरूपी अशा त्या आदित्यावर जे हिरण्मय पात्र आहे ते जर तू केलंस तर काय होईल? सत्यधर्माय दृष्टये, मला ते सत्य धर्म किंवा सत्याची मला अपरोक्ष अनुभूती येईल. अपिधानम, अपिधान म्हणजे कवर. आचार्य त्याच्यावर भाष्य करताना असं म्हणतात, प्रत्येक शब्दाचा अर्थ आचार्यांनी दिलेला आहे. हिरण्मयम इव हिरण्मयम ज्योतिर्मय अति एतत्, ते ज्योतिर्मय आहे. कारण आपण आत्म्याची वर्णन ऐकलं, सपर्यगात शुक्रम अपापविद्धम अस्नाविरम अकायम. आणि इथे जेव्हा शुद्धम म्हटलेलं आहे तिथे ते ज्योतिर्मय अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. हिरण्मयम ज्योतिर्मय अति एतत् तेन पात्रेन एव अपिधान भूतेन सत्यस्य इव, त्या झाकणरूपी पात्राने आदित्य मंडलस्थ ब्रह्मणो अपिहितम, त्या आदित्य मंडलात असणाऱ्या ब्रह्माच्या मुखास, म्हणजे कोणतं मुख हे मंत्रामध्ये सांगितलेलं आचार्य सांगतात ते ब्रह्माचं मुख आहे. आणि ते जर ब्रह्माचं मुख असेल तर ते कार्यस्वरूपात असल्यामुळे ते कार्य ब्रह्माचं मुख आहे. इथे परत क्षेत्र, क्षेत्रज्ञ, क्षर, अक्षर आणि कार्यब्रह्म आणि कारणब्रह्म या तिन्ही गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. मी जोपर्यंत क्षेत्रज्ञ म्हणून वावरतो तोपर्यंत क्षेत्र आहे. जीव म्हणून माझा जन्म झाल्यामुळे ईश्वर माझ्यापासून वेगळा असं मी मानतो. जोपर्यंत मी या द्वैतामध्ये आहे तोपर्यंत माझी उपासना किंवा भक्ती ही चालूच राहील. उपासना करताना अत्यंत उच्च ध्येयाने प्रेरित होऊन जरी केलेली असली तरीसुद्धा तिथे कर्तृत्व भाव आहे. ज्या वेळेला माझा कर्तृत्व भाव संपलेला असेल त्यावेळेला तिथे क्षेत्रही असणार नाही आणि क्षेत्रज्ञही असणार नाही. पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ब्रह्मानी आपल्या कारण ब्रह्म या रूपाने जितका कार्य ब्रह्माचा विस्तार केलेला आहे त्यापैकी कोणत्या गोष्टीची उपासना करावी याबद्दल आपण पहिले 6 मंत्र पाहिले. मी या संपूर्ण कार्यब्रह्माचा नियंता ईश्वर त्याची उपासना करू शकतो. त्याला एखाद्या मूर्तीमध्ये घेऊन मी त्याची उपासना करू शकतो. म्हणजे देवता उपासना हा माझ्या उपासनेचा एक भाग असू शकेल. या व्यतिरिक्त मी सतत उपासनेमध्ये रत नसल्यामुळे मला जे काही कर्म माझ्या प्रारब्धानुसार करावं लागतं त्या कर्मामध्ये मी शुद्ध कर्म केल्यामुळे, विहित कर्म केल्यामुळे एक प्रकारची माझी कर्मोपासना होईल. त्याच्यानंतर उपास्य देवतेची उपासना होईल जी एका मूर्तीची किंवा एका देवतेची असू शकेल
किंबहुना सर्व देवांची उपासना असू शकेल, किंबहुना त्याच्याही पलीकडे हे सर्व कार्य ब्रह्म तयार करणाऱ्या मूळ मायेची उपासना सुद्धा मी करू शकतो. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारची उपासना केल्यानंतर ज्या ब्रह्माचं अजूनही ज्ञान झालं नाही त्या ब्रह्माच्या ज्ञानासाठी तो जसा एखाद्या आदित्य मंडलामध्ये आदित्य आहे तद्वत, म्हणजे सर्व मंडलामध्ये अत्यंत तेजस्वी जसा आदित्य आहे तसा या सर्व कार्यब्रह्मामध्ये अत्यंत प्रामुख्याने वावरणात तो जो कारण ब्रह्म आहे त्या कारणब्रह्माचं मला अपरोक्ष ज्ञान व्हावं म्हणून आदित्य मंडलस्थस्य ब्रह्मणो अपिहितम आच्छादितम मुखम द्वारम, त्याच्या मुखावरचं जे द्वार आहे ते बाजूला कर अशी प्रार्थना आहे. तत्वम हे पूषण अपावृणू अपसारय, अपावृण म्हणजे अपसारय बाजूला करावं. सत्यस्य उपासनात असं का करा. इथे आता प्रश्न पूर्वपक्ष म्हणून आचार्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पूर्वपक्ष आणि सिद्धांत पक्षाप्रमाणे सिद्धांत पक्षाने प्रश्न विचारलेला आहे की मी हे असं करावं असं तुला का वाटतं, हा प्रश्न आहे. आणि त्याला दिलेल्या साधकाचं उत्तर असं आहे की सत्यस्य उपासनात सत्यम धर्मो यस्य मम सह अहम सत्य धर्मो तस्मै मह्यम अथवा यथाभूतस्य धर्मस्य अनुष्ठात्रे दृष्टे तव आत्मनः सत्य आत्मनः उपलब्धये. हे परमेश्वरा, मी तुला ही प्रार्थना करण्याचं कारण असं आहे की तू हे मला विचारशील की तू अशा प्रकारची प्रार्थना का करतोस, म्हणून मी माझी या प्रार्थनेसाठी असणारी जी कुवत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मुळात मी कोण आहे तर मी सत्यधर्मी आहे. सत्यस्य उपासनात सत्यम धर्मो यस्य मम, मी इतकी सत्याची उपासना केलेली आहे की सत्य हाच माझा धर्म झालेला आहे. सत्यस्य धर्मो सत्यस्य उपासनात सत्यम धर्मो यस्य मम सा अहम, तो मी आहे आता सत्य धर्मो तस्मै मह्यम, अथवा एकतर ते कारण आहे आणि दुसरं कारण असं आहे की यथाभूतस्य धर्मस्य अनुष्ठात्रे, मी केलेलं धर्माचं अनुष्ठान म्हणजे माझ्या कर्माचं आणि उपासनेचं अनुष्ठान हे जसं शास्त्राने सांगितलं तसंच केलेलं आहे. याचा अर्थ मी माझ्या धर्माच्या अनुष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारची शास्त्राला विरोधी अशी कृती कोणती माझ्याकडून झालेली नाही. आणि अशा दोन गोष्टी झाल्यामुळे मला सत्य आत्मना उपलब्ध आहे. तेव्हा तू मला हे आत्मतत्व किंवा कारण ब्रह्म उपलब्ध करून दे. आता इथे पात्र जे आहे काही भाष्यकारांच्या मताप्रमाणे उपाधी हेच पात्र आहे. सूर्याचा वर असणारे हिरण्मय पात्र किंवा उपाधी म्हणून मी वावरणारा हे सुद्धा एक पात्रच आहे. त्याच्या चेतनेवर माझ्याकडून होणाऱ्या ज्या ज्या काही कर्माच्या हालचाली आहेत त्या इतक्या सुबक गोंडस आणि इतक्या वैविध्याने भरलेल्या आहेत की माझं कधीही नियंत्याकडे लक्ष जात नाही. त्याच्या सत्तेवर होणाऱ्या सर्व काही गोष्टी त्याच्या सत्तेवर होतात, पण होत असलेल्या गोष्टींमध्ये मी इतका मोहून जातो कारण त्याच्या सत्तेवर चालणाऱ्या गोष्टींच्या वैविध्यामध्ये मी इतका गुरफटून जातो की जसं आदित्याच्या तेजापुढं एखाद्याचे डोळे दिपून जावे तद्वत माझे डोळे म्हणजे माझी बुद्धी तुझ्या या आविष्कारामुळं इतकी दिपून जाते की ती मला दिसत नाही. म्हणून इथे माझी उपाधी दूर कर, किंबहुना सूर्याच्या वरचं हिरण्मय जे पात्र आहे ते दूर कर. अशा दोन्ही पद्धतीने हे भाष्य पुढं जातं. आणि ज्यांचं असं पात्र दूर झालेलं आहे त्यांची अवस्था कशी असेल. ज्यांच्यामध्ये उपाधीचं पात्र दूर झालेलं आहे त्यांचा उपाधीशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहत नाही. एक छोटासा दृष्टांत किंवा सत्य घटना आहे. चिन्मयानंद स्वामी जेव्हा उत्तर काशीला राहत होते तेव्हा आपल्या काही मोजक्या शिष्यांना घेऊन गेले होते. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की जो मोकळा वेळ आहे तो घालवायचा असेल तर इथून एक 10 किलोमीटरवर धर्मवती नावाच्या साध्वी राहत होत्या, त्यांना भेटून या.
त्यांना भेटण्यासाठी जेव्हा सगळे शिष्यगण सांदीपनी आश्रमातून गेले तेव्हा त्याच्याबरोबर संस्कृत शिकवायला जे होते त्यांच्याबरोबर, ते साधक नव्हते पण संस्कृत आचार्य होते, तेही बरोबर गेले होते. ज्ञानी व्यक्तीबरोबर कोणता संवाद करावा हे कळण्यासाठी समोरच्याला थोडं तरी ज्ञान असावं लागतं. स्वामीजींनी सांगितलं होतं, दर्शन घेऊन या. काही शिकता आलं तर पहा, काही पाहून शिकता आलं तरी पाहून घ्या. तिथे गेल्यानंतर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक झाला होता आणि त्या मृत्यूच्या अगोदरची 2 वर्षाची ही घटना आहे. त्या जवळजवळ वयाच्या 80-82 वयामध्ये होते. तेव्हा त्यांना असं विचारले की तब्येत कशी आहे. त्यांनी तो प्रश्न टाळून दुसरं काहीतरी सांगायला सुरुवात केली. बरोबरच्या सगळ्या शिष्यांना समजत होतं, फक्त आचार्यांचाच प्रश्न होता. आचार्यांनी परत विचारलं, अलीकडेच झाला काय पॅरालिसिस तुम्हाला? त्यांनी तोही प्रश्न टाळला. आणि जेव्हा तिसऱ्यांदा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी असं म्हणाले की या देहाबद्दल म्हणत असाल तर मला फारसं काही सांगता येणार नाही, आणि माझ्याबद्दल म्हणत असणार तर मी कधी मरतसुद्धा नाही किंवा मी आजारी पडत नाही, असं त्यांनी उत्तर दिलं. हे उत्तर देण्याचं कारण की उपाधी विरहित झाल्यामुळे आणि ती त्यांची पात्रता झाल्यानंतर इथे साधक त्या पात्रतेला अजून पोचलेला नाही आहे. म्हणून तो असं विचारतो की कार्य ब्रह्म मला माहिती आहे, कारण मी कार्यब्रह्माचाच भाग आहे. मी कार्यब्रह्माला व्यवस्थित ओळखून घेतलेलं आहे. कार्यब्रह्माला ओळखण्यासाठी मी वेदांचा आधार घेतला आहे. वेदांमध्ये गेल्यानंतर मला कार्यब्रह्माची व्याप्तीही कळालेली आहे आणि या कार्यब्रह्मामध्ये नेमकं काय करायला पाहिजे याबद्दल मला जे काही मार्गदर्शन आहे ते वेदांनीच केलेलं आहे. श्रुतींनी दिलेल्या मार्गदर्शनांनी मी माझा कर्म ठेवलेला आहे. श्रुतींनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार माझं मी उपासना ठेवलेली आहे आणि ह्या दोन्ही करत 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 सद्य जन्मामधले माझे आता अंतिम काळ येऊन ठेपलेला आहे. तेव्हा मला आता जे काही मी केलं ते कर्मात मोडत असल्यामुळे त्याच्या फलाची अपेक्षा आहे. आणि इथे आचार्य असं सांगतात की इथे कर्माच्या फलाची अपेक्षा करत असणारा साधक असल्यामुळे हा ज्ञानकांडात मोडत नाही. आणि म्हणून याच्या पुढचा जो मंत्र आहे तो मंत्र आता त्या आदित्याची स्तुती करणारा मंत्र आहे. आदित्याची स्तुती करता करता कारणब्रह्माची स्तुती समांतर चालू आहे. 5 संबोधनांनी त्याला संबोधलं गेलेलं आहे. पूषण हे पोषण करणाऱ्या, एकर्षे हे एकर्षे एकटा जाणारा, एक ऋषी, ऋष्यते गम्यते असा एक अर्थ आहे. एकटा जाणारा किंवा एकटा प्रवास करणारा, पोषण करणारा हे यमः नियमन करणारा, हे सूर्य हे प्राजापत्य. आता सूर्य आणि प्राजापत्य 2 नावं आलेली आहेत इथे. पुराणांच्या कथानुसार ब्रह्माचे मानसपुत्र बरेच आहेत, जसे दक्ष आहे, मरीची आहे, कश्यप ऋषी आहेत. पैकी कश्यप ऋषींचा आदितीबरोबर विवाह झाल्यानंतर जी काही 12 मुलं झाली त्यातला एक आदित्य, आदितीचा मुलगा आदित्य. आता इथे प्राजापत्य त्याला म्हटले कारण तो प्रजापतीचा मुलगा आहे. कश्यप हे त्याचे वडील आणि कश्यप हे प्राजापत्य असल्यामुळे प्रजापतीचं अपत्य या दृष्टीने त्याला प्राजापत्य असं म्हटलेलं आहे. मग आदित्य आणि सूर्य याच्यामधला फरक इतकाच आहे की आदित्य म्हणजे आदितीचा पुत्र आणि त्याच्या कार्याने तो सूर्य आहे, जन्माने तो आदित्य आहे. म्हणून सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह. तुझे किरण जे आहेत ते सगळे प्रचंड विखुरलेले आहेत. माझ्या नजरेला ते प्रचंड त्रास देत आहेत. मी तुझ्या पसरलेल्या त्या प्रभेमध्ये तुला पाहू शकत नाही. किंबहुना तुझ्या चेतन तत्वावर हे प्रचंड जे मायाजाल तू उभा केलं आहेस त्याच्यामध्ये मला नेमका तू कुठे असे सापडत नाही आहे. तेव्हा तू एक काम कर, तू हे जितकं काही पसरलेलं आहेस ते सगळं तू परत घे आणि त्याला व्यवस्थित त्याचा संभार, त्याची रचना कर, व्यूह कर, म्हणजे मला तुला पाहता येईल.
आणि एवढ्यासाठी तो पुढे असं म्हणतो, तेजो यत्ते रूपम. यामुळे काय होईल, मला तुझं तेजपुंज रूप पाहायला मिळेल. ते कसं आहे रूप, ते कल्याणतमम, कल्याणतम असणारं असं ते तुझं जे रूप आहे, तत्ते पश्यामी योसा वसव. का, कशासाठी मी बघायचं, त्याचं कारण पुढं साधक असं देतोय, योसा वसव पुरुषः सह अहम अस्मी. असा तुझं रूप पाहणारा जो पुरुष आहे तसाच मी आहे. किंबहुना माझी योग्यता तुझी अपरोक्ष अनुभूती घेण्याची झालेली आहे असं मला खात्रीनं वाटत असल्यामुळे, किंबहुना ज्यांना ज्यांना तुझं दर्शन होतं, अपरोक्ष अनुभूती होती, योसा वसव तसाच मी असल्यामुळे मला तुझं दर्शन व्हावं अशी माझी प्रार्थना आहे. आचार्य परत एक एक शब्दाला सोलून पुढे सांगतात. हे जे रूप पाहण्याची गोष्ट आहे, हा मंत्र जरी असला तर अशी अवस्था साधकाची होते हे फार दूर जाऊन पाहायला लागत नाही. चोखामेळ्यांची अवस्था अशी आहे, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. तुझं रूप पाहण्या इतकी जी समर्थता माझ्याकडे नाही आहे. म्हणून विश्वरूप दर्शनापूर्वी भगवानांनीच पार्थाला सांगितलं, तू कितीही उत्तम साधक असशील तरी तू मला पाहू शकशील अशी चक्षु तुझ्याकडे नाही. तेव्हा मला पहिल्यांदा माझं विराट रूप दाखवायच्या अगोदर तुला चक्षु द्यावे लागतील, ज्ञानचक्षु ही आपादान, आणि त्याच्यानंतर तू मला पाहू शकशील. अशा प्रकारची म्हणजे इथे सद्गुरू रूपाने परमेश्वराची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत साऱ्या तयारीनिशी सुद्धा त्या दर्शनाचा आवाका, मग ते दर्शन होताना होत असणारी प्रक्रिया ही फक्त ती झाल्याने सांगता येते, शब्दांनी सांगता येत नाही. अब दिल में हरि देखिया गावन को कछु नाही, कबीरा जब हम गावते तब जाना कछु नाही. जेव्हा मी सांगतो तेव्हा ते नाही, जेव्हा मी बोलू शकत नाही तेव्हा ते दर्शन झालेलं आहे. आणि म्हणून आचार्य असं म्हणतात, हे पूषण, तू का पोषण या शब्दाने मी तुला का संबोधतो. जगत हा पोषणात पूषा रविही तथा एक एव. या जगाचं, संपूर्ण जगाचं पोषण करणारा सूर्य आहे, तद्वत ते कारण ब्रह्मसुद्धा आहे. तथा एक एव रुशती गच्छती इति एकर्षी. त्याचप्रमाणे एकटा जाणारा, एकटा असणारा, एकला चलो रे या नात्याने, कारण तो एकटा आहे. उसे कौन देख सकता, वो यगाना है वो यक्ता, कहीं दो की बू भी होती तो दो चार होता, असं एक सुफी संत म्हणतो. तो एकमेव आहे, जर चुकून जरी दोन असतं तर आता चार झाला असता. याचा अर्थ तो एकर्षी आहे. हे एकर्षे तथा सर्वस्य संयमनात यमः. अशा रीतीनं सर्व पृथ्वीचं संयमन करणारा तो सूर्य, किंबहुना त्या कारण ब्रह्मरूपी चैतन्यानेच माझं संयमन केलेलं आहे. जे जे मी करतो त्याचं संयमन करण्याचं काम ज्याच्याकडे आहे, असा संयमन करणारा तो तू, हे यम. तथा रश्मीनाम प्राणानाम रसनाश्च स्वीकरणात. सूर्य, इथे सूर्याची व्याख्या दिलेली आहे. आचार्यांनी सूर्याची व्याख्या असं केलेली आहे, तथा रश्मीनाम प्राणानाम रसनाश्च स्वीकारणात. सर्व प्राणांच्या रसाचं शोषण करणारा, शुष्कता आणणे हे सूर्याचं वैशिष्ट्य आहे. जिथे जिथे रस आहे त्या रसाला स्वीकारणारा, रसनाश्च स्वीकरणात सूर्य. हे सूर्य प्राजापते हे अपत्य प्राजापत्य. हे प्राजापत्य व्यूह विगमय रश्मीन स्वान. स्वान तुझे रश्मीन किरण विगमय, ते इकडं तिकडं पसरले ते सगळे एकत्र कर. विगमय रश्मीन स्वान, समूह एकी करू, एकत्र कर. उपसंवरते तेजस्तम तापकम ज्योती. नुसतेच एकत्र करू नकोस, उपसंवर, त्याच्यामधलं जे तेज आहे ते थोडं कमी कर, कारण मला ते त्याचा ताप किंवा त्याचा दाह जो आहे तो सहन होत नाही.
साधकाची प्रार्थना परमेश्वराकडे अशी आहे की माझ्या परीने मी पुष्कळ प्रयत्न केला आहे, माझ्या कर्माला मी शुद्ध करण्याचा अत्यंत मनोभावाने प्रयत्न केलेला आहे, उपास्य देवता म्हणून मी तुझी उपासनासुद्धा केलेली आहे, पण आता याच्या पुढं करण्यासारखं माझ्या हातामध्ये परमेश्वरा काही नाही आहे. आता जर मला काही हवं असेल तर ते केवळ तुझ्या आशीर्वादाने प्रार्थनेतूनच मिळणार असल्यामुळे तेव्हा मी आता जे काही राहिले ते सगळं तुझ्याकडे मागतो. आणि हे सगळं मागण्याचं कारण असं आहे की तुझ्या एकच असा तू आहेस की ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे. तेव्हा माझ्याकडून काही राहिलं गेलं असेल, माझ्याकडून काही चुकलं असेल, इतकं सगळं करूनसुद्धा मी पूर्णत्वाला पोचत नसेल तर माझ्यामध्ये असणाऱ्या सगळ्या अपूर्णत्वाचं जे औषध आहे ते फक्त तुझ्याकडे आहे. आणि या भावनेतून तो असं म्हणतो, व्यूह विगमय रश्मीन स्वान समूह एकी करू उपसंवरते तेजस्तम तापकम ज्योतिः यत ते. आणि असं झाल्यानंतर तव रूपम कल्याणतमम अत्यंत शोभनम. जगामध्ये अत्यंत शुभ असं काय आहे? जे अत्यंत शुभ असतं ते शोभनीय असतं. शुभम इति शोभनीयम. असं जे तुलनात्मक वृत्तीने तुझ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या तुझ्याच आविष्कारामध्ये लावायचीच झाली तर खूप मोठी उतरंड लागेल, पण या संपूर्ण उतरंडीमध्ये अशी जागा ज्याची शोभा कोणत्याही दुसऱ्या शोभेशी कल्पनेत सुद्धा तुलना करता येणार नाही, असं तुझं ते रूप आहे. कल्याण रूप तुझे कैसे पाहू. या रूपामध्ये त्यांना सुद्धा रूप बघण्याचे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तुकारामायण झालेलं जे दर्शन आहे त्या दर्शनामध्ये हीच भावना आहे की कल्याणतमम अत्यंत शोभनम तत्ते तव आत्मनः प्रसादात पश्यामी. मला ते पाहायचं आहे, पण कसं? मला एकट्याला नाही पाहता येत. मी इथं येऊन थांबलोय जिथे माझे सगळे प्रयत्न संपलेले आहेत. म्हणून तव आत्मनः प्रसादात, तुझ्या आत्मकृपेने, तुझ्या कृपेनेच मी हे फक्त पाहू शकतो. किंच आहम न तु त्वाम भृत्यवत. पण आता इथे साधक थोडासा आपला अधिकार वाढवून परमेश्वराकडे सांगतोय. किंच परंतु आहम मी तुला बोलवतोय, न तु त्वाम भृत्यवत. नोकरासारखं स्वामीने बोलावं तसं बोलवत नाही. याचं कारण असं आहे की मी विनम्र आहे, पण तुझाच मी अंकित असल्यामुळे मी तुझ्या उपासनेने तुझ्या जवळ येण्या इतपत निश्चित पोचलेलो आहे. आज मी सायुज्यतेपर्यंत पोचलो नसेन, पण मी निश्चित सलोकतेपर्यंत तरी आलेलो आहे. तेव्हा सलोकतेमध्ये असणारा मी, वृंदावनात असणारी गोपी कृष्णाला सांगते तिथे गोपीला अधिकार आहे, राधेला अधिकार आहे. त्या अधिकाराने किंच आहम न तु त्वाम भृत्यवत याचे यह आसौ आदित्य मंडलस्यो व्यावृत अवयव पुरुषः पुरुषकारकत्वात्. त्याचं कारण असं आहे की जो अवयवरूपी अंगवाला आदित्य मंडलास्थ असणारा जो पुरुष आहे, त्या पुरुषाच्या ज्या व्यावृत्ती आहेत, ज्याप्रमाणे इथे पुरुष नावाचा शब्द वापरलेला आहे, तो जो पुरुष आहे जो तुझ्या अपरोक्ष अनुभूतीची, ज्याला अपरोक्ष अनुभूतीचा अधिकार आहे, मी तसाच आहे असं साधक म्हणतोय. आणि इथं सांगताना तो मी तुला करत असलेली याचना नोकराप्रमाणे करत नसून एखाद्या अधिकारी पुरुषाप्रमाणे करतोय. ते का हे तो सांगतोय. ते का असण्याचं कारण असं आहे की तो असं म्हणतो की असा जो पुरुष असतो, ज्याला अपरोक्ष अनुभूतीचा अधिकार असतो, तो कसा असतो तर तो आदित्य मंडल असतो व्यावृत अवयव. जर या संपूर्ण कार्यब्रह्माला एखाद्या पुरुषाच्या शरीराची उपमा दिली, कारण त्याला विराट असं म्हणतात, या विराटाच्या अवयवांना ज्या काही रूपामध्ये आपण पाहतो त्याला व्यावृत्ती असं म्हणतात. आणि आदित्य मंडलाची व्यावृत्ती म्हणजे सप्तलोक. या सप्तलोक म्हणजे तुझ्या या विराट शरीराचे 7 अंग असून त्या अंगाशी संलग्न व्हावं इतकी माझी तयारी झाल्यामुळे मी
त्या पुरुषाशी एकत्वात तुझ्याकडे पाहू शकतो. म्हणजेच मी आता संकुचित स्वरूपात नसून मी विराट स्वरूपामध्ये आहे. असा विराट रूपी मी त्या पुरुषांची, ज्याला याची अपरोक्ष अनुभूती होण्याची खात्री आहे, आणि मी विराट झालो याची खात्री कशावरून? अनुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. इतकी मनाची व्याप्ती साधनेतून झाल्यामुळे हे सर्व जे काही आहे ते मीच आहे इतक्या खात्रीपर्यंत मी पोचलेलो आहे. पण अजूनही मी कार्यब्रह्मात असल्यामुळे तुला मी कारण ब्रह्म समजून तुझी उपासना करीत आहे. ज्या वेळेला माझे विराटपण याच्याही पुढे जाईल, ज्या वेळेला मी कार्यब्रह्मावरून कारण ब्रह्मामध्ये विलीन होईन, त्यावेळेला कार्यब्रह्मही असणार नाही, कारण ब्रह्मही असणार नाही, आणि मी उत्तम पुरुष, ही जी व्याख्या आहे, अशा त्या परब्रह्माशी मी एकत्र होऊन जाईल. दुसरा असा त्यांनी अर्थ दिलेला आहे की पुरुष म्हणजे पुरीशयनात वा पुरुष स अहम अस्मी भवती. मला एक सांग, मी एकतर इतका विराट झालो की तुझ्या कार्यब्रह्माशी मी संलग्न झालेलो आहे. म्हणजे तुझ्या निर्मितीशी आणि माझ्यामध्ये मी निर्मितीचा एक भाग नाही आहे, अवयव नाही आहे, मी निर्मितीच झालेलो आहे. आणि दुसऱ्या अर्थाने पुरीशयनात या नवद्वारे पुरी या याच्यामध्ये शयनरूपाने कोण आहे? तूच आहेस. आणि तू शयनरूपाने काय आहेस? कारण कर्तृत्वभाव तुझ्याकडे नाही आहे. तेव्हा त्या शरीरामध्ये नवद्वार रूपी पुरीमध्ये शयन करणारा विष्णुमय तो मी झालेलो आहे. म्हणून तो पुरुषसुद्धा मी झालो आहे असं मला वाटतंय. आणि जर मी तो झालो असेन तर मी तुझा नोकर कसा असू शकेन? म्हणून मी तुला आत्ता करत असलेली प्रार्थना भृतवत नाही आहे, स्वामीवत नाहीच आहे, पण भृतवतसुद्धा नाही आहे. तर ती कशी आहे? विराटाने विराटाची केलेली पूजा, कार्यब्रह्माने कारणब्रह्माची केलेली पूजा, किंवा अंतर्गत असणाऱ्या चेतन तत्वाच्या एक एक कणाशी मी आता संलग्न होऊन गेलेलो आहे. इतकी त्याची तयारी झालेली आहे. आणि इतकी तयारी झाल्यानंतर तो पुढचा मंत्र सांगतो. आणि तो मंत्र पुढचा असा येतो की आता मात्र मी माझी शेवटची घटिका मोजतो. माझा वियोग होणार आहे. कोणापासून वियोग होणार आहे? पंचमहाभूतापासूनचा वियोग आहे. पंचमहाभूतापासूनचा वियोग जीवनमुक्ताचा जीवनातच होतो, इतरांचा मृत्यूसमयी होतो. पण तो वियोग कसा आहे? वायु अनिलम अमृतम अथ इदम भस्मांतम शरीरम. वायु अनिलम, वायू म्हणजे वायूच, अनिल म्हणजे सुद्धा वायू, पण दोन्हीत फरक आहे. शरीर विच्छिन्न अनिल म्हणजे वायू, व्यष्टी सापेक्ष वायू, समष्टी सापेक्ष अनिल, हा वायू आणि अनिल मधला फरक आहे. नीलय स्थितम, एका ठिकाणी राहणे, एका ठिकाणी न राहणारा अनिल म्हणजे वाहणारा वारा. आणि वायू प्राणासाठी अनिलांनी घेतलेलं व्यक्तिसापेक्ष किंवा व्यष्टीसापेक्ष रूप म्हणजे वायू. वायू अनिलम अमृतम. आता माझा वायू जो आहे तो माझ्या शरीरातून निघून अनिलाशी एक होणार आहे. व्यष्टीतून मी आता समष्टीकडे जाणार आहे. अथ इदम, कशामुळे? भस्मांतम शरीरम. आता या शरीराला भस्म केलं जाईल. शरीराला भस्म करणे म्हणजे चितेवर अग्नी देणे, हा भौतिक अर्थ झाला. आणि शरीराला भस्म करणे, सूफी संत फार छान सांगतात, अपने तन की खाक उडाई. पंचमहाभूताला संपून टाकलं. अपने तन की खाक उडाई, फिर मैंने ये इश्क की मंजिल पाई. अब और न सजदा गवारा. आता मला अजून कुठे प्रार्थना करावीशी वाटत नाही, कारण मी तुझ्याच जवळ येऊन बसलेलो आहे. आणि हे सांगत असताना साधक असं म्हणतो की आता काही क्षणातच माझा वायू या समष्टीच्या अनिलाशी एकत्र होऊन जाईल, हे शरीर भस्मसात होऊन जाईल. तेव्हा आता साधक आपल्या मनाला सांगतोय, पुढचं जे वाक्य आहे ते मनाला उद्देशून आहे. हे मना, ओम क्रतोस्मर कृतम स्मर, क्रतोस्मर कृतम स्मर. कल्याणकारी ते ओम
असणारं जे कल्याणकारी रूप आहे त्याचा भरवसा घेऊन हे मना क्रतोस्मर, तू संकल्पात्मक आहेस. क्रतो म्हणजे करणारा, क्रतो म्हणजे करणारा, संकल्प करणारा म्हणजे मन. हे मना कृतम स्मर, आठव. काय आठव? आत्तापर्यंत तू जे काही केलंस ते आठव. तुझ्या उभ्या आयुष्यामध्ये जे जे काही केलंस ते आठव. आणि जे केलं असेल तेच आठवेल. असं असल्यामुळे, आणि मी मात्र सत्यधर्मी आहे, मी सत्य हाच धर्म समजून माझं संपूर्ण आयुष्य घालवलेलं आहे, तेव्हा आत्ता मला येणारं जी काही आठवण असेल ती सुद्धा माझ्या उपास्य देवतेचीच असेल. आणि याची खात्री असल्यामुळे तो आपल्या मनाला सांगतो, क्रतो स्मर, हे मना स्मर, कृतम स्मर, जे जे केलेलं आहेस ते आठव. आणि नुसतं आठव, जे जे केलेलं असं नव्हे, जे जे स्मरण करण्यायोग्य केलेलं आहे ते आठव. अशा बऱ्याच गोष्टी असतील ज्या स्मरण करण्यायोग्य नसतील पण मी केलेल्या असतील, त्या आठवू नकोस. आणि ज्या ज्या अशा गोष्टी असतील की ज्या स्मरण करण्यायोग्य असतील त्या मात्र मला आता निश्चित आठवू दे. इथे आचार्यांनी भाष्यामध्ये खूप छान पद्धतीने भाष्य केलं आहे. अथ इदानीम मम मरिष्यतो वायु, आता मी मरिष्यतो, मरणार आहे. आय एम गोइंग टू डाय. मरिष्यतो, वायु प्राण अध्यात्म परिच्छेदित्वा, हा जो वायू आहे ज्याला तुम्ही प्राण म्हणता तो अध्यात्म म्हणजे माझ्या शरीराला परिच्छेदहित्वा अधिदैवतम, अनिल अधिदैवतात आहे, वायू अध्यात्मात आहे. या अध्यात्माला छेदून हा वायू आता अधिदैवत अनिलामध्ये आत्मानं सर्वात्मकम अनिलम, सर्वत्र पसरलेला जो अनिल आहे त्याच्याशी अमृतम सूत्र आत्मानम, जो सर्वांमध्ये सूत्ररूपाने अस्तित्वात आहे असा जो अनिल आहे, प्रतिपद्यताम इति वाक्यशेषः, त्यास प्राप्त हो. आचार्य म्हणतात इथे एक शब्द घालायचा राहिला आहे, प्रतिपद्यताम, प्राप्त हो. माझा या अध्यात्मामध्ये असणारा व्यष्टी सापेक्ष वायू या अध्यात्माला छेदून परिच्छेदून समष्टी सापेक्ष असणाऱ्या अनिलामध्ये समाविष्ट होवो, प्राप्त होवो इति वाक्यशेषः, असा या मंत्राचा अर्थ आहे असं आचार्य सांगतात. पुढे लिंगम च इदम ज्ञान कर्म संस्कृतम उत्क्रामतु इति. लिंगम च इदम, हे जे शरीर आहे आता मी गेल्यानंतर काय राहणार आहे? मी ज्या वेळेला इथे पंचमहाभूताचा वियोग झालेला असेल त्या क्षणी फक्त माझं लिंग शरीर असेल. हे लिंग शरीर वासनांनी भरलेलं असेल. त्या शरीराचं अस्तित्व असण्याचं कारणच वासना आहेत. आणि तिथे मात्र काय असणार आहे? मी काय केलेलं आहे माझ्या लिंग शरीराचं? लिंगमच इदम ज्ञान कर्म संस्कृतम, त्याला मी कर्माने शुद्ध केलेलं आहे, सुसंस्कृत केलेलं आहे, ज्ञानाने संस्कृत केलेलं आहे. जेव्हा ते ज्ञान, आणि इथे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान नसून उपासना आहे. आचार्य सांगतात हे कर्म आणि उपासना यांनी दोहोंनीही शुद्ध केलेलं असं जे लिंग शरीर आहे, उत्क्रामतो इति, आता त्याला घेऊन जा. कारण ते इतकं सुसंस्कृत आहे, ते इतकं सुसंस्कारित आहे की हे परमेश्वरा तू जिथं घेऊन जाशील तिथं त्याचं कल्याण होईल याची मला खात्री आहे. दृष्टव्यम मार्ग याचन सामर्थ्यात. आणि हे सगळं होत असताना आता हे लिंग शरीर जिकडे जायचं त्या मार्गावर जाण्याची सामर्थ्य हे परमेश्वरा त्याला दे अशी प्रार्थना आहे. अथ इदम शरीरम अग्नौ हुतम भस्मांतम भूयात. आता इथे शरीर अग्नीत आहुती होऊन भस्मसात हो, भस्मांतम भूयात. ओम इथि यथा उपासनम ओम प्रतिकात्मकत्वात् सत्यात्मकत्वात् अग्नि आख्यम ब्रह्म अभेदनः उच्यते. इथं जो ओम मंत्रामध्ये शब्द वापरला आहे त्याचा अर्थ सांगतात आचार्य
की जेव्हा त्यांनी ओम म्हटलेलं आहे तेव्हा ओम म्हणजे प्रतिकात्मक आहे. कशाचं प्रतिकात आहे? सत्यात्मकत्वात. आणि म्हणूनच इथे जेव्हा अग्नीचा उल्लेख केलेला आहे, किंबहुना अग्नीचा वेदांपासून पुराणांमध्ये होणारा जो उल्लेख आहे, अग्नी आख्यम ब्रह्मम अभेदनः उच्यते. अग्नी जिथे जिथे शब्द आलेला आहे तिथे ब्रह्माचाच संदर्भ आहे, कार्यब्रह्माचा संदर्भ आहे. म्हणून कार्यब्रह्माच्या संदर्भाने अभेदनः, कोणताही भेद न करता स्पष्टपणे इथे अग्नी हा कार्यब्रह्म म्हणून सांगितलेला आहे. इति उच्यते. हे क्रतो, क्रतू म्हणजे संकल्प. हे क्रतू, हे संकल्प करणाऱ्या मना, संकल्पात्मक स्मर यत मम स्मर्तव्यम तस्य कालः अयम प्रति उपस्थितो अतः स्मर. का आठव? आता काल माझ्या समीप येऊन पोचलेला आहे, ज्याच्या पुढे माझ्या अस्तित्वाचा पूर्ण हिशोब द्यायचा आहे. तो यम, तो काल माझ्या जवळ येऊन उपस्थित राहिलेला आहे. या कालाच्या समोर जे जे काही आहे तो त्याचा सर्वज्ञ आहेच, पण कमीत कमी जेव्हा मला त्याच्या समोर उभं राहायचं तेव्हा जे जे मी केलेलं आहे, जे सांगण्यासारखं आहे ते ते त्याला सांग. क्रतोस्मर कृतं स्मरेती पुनर्वचनम आदरार्थम. 2 वेळा का सांगितलं याचा खुलासा देतात आचार्य. क्रतोस्मर कृतं स्मर असं 2 वेळा का म्हटलं? आदरार्थम अशा पद्धतीने सांगितलंय. पुन्हा अन्येन मंत्रेन मार्ग याचते, अशी ही याचना केल्यानंतर पुढे ऋणमोचनम यथा भवेत तथा स्मर. अनुष्ठान यज्ञात शोभनीय कर्म माझे ऋण फिटावे म्हणून जसे होईल तसे स्मरण कर. अजूनही माझा यज्ञ चालू आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जो मला वेदविहित यज्ञ करायचा आहे तो चालू आहे. म्हणून हे म्हणा, कारण मला जेव्हा जेव्हा यज्ञाची आज्ञा झालेली आहे तेव्हा तेव्हा यज्ञाच्या आज्ञेसाठी लागणारं सर्वात महत्त्वाचं हत्यार म्हणजे माझं मन आहे. आणि ते आत्ता शेवटच्या टप्प्यात जरी असलं तरी अजूनही ते संकल्पात्मक म्हणून आहेच. तेव्हा माझ्या या शेवटच्या यज्ञात, म्हणून त्याला इष्टी म्हणजे यज्ञ, अंत्येष्टी असं म्हणतात. जन्मापासून अंत्येष्टीपर्यंत सगळा यज्ञ आहे. आता माझी अंत्येष्टी यज्ञ चालू आहे. या यज्ञात सुद्धा हे करतो, कारण यज्ञासाठी संकल्प लागतो. यज्ञ कर्मात मोडतो, यज्ञासाठी संकल्प लागतो. संकल्पासाठी करतो म्हणजे मन लागतं. म्हणून अजूनही मनाची अस्तित्व आहे. जोपर्यंत मनाचं अस्तित्व आहे तोपर्यंत संकल्प विकल्प आहे. संकल्प विकल्प आहे तोपर्यंत अभिमान आहे. अभिमान आहे तोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे. ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तो ज्ञानी नाही. असा तो असल्यामुळे आत्तासुद्धा तो जे काही सांगतो आहे ते सुद्धा कर्माशी संबंधितच आहे. आणि आता तो शेवटचा मंत्र म्हणतो. पहिल्यांदा परमेश्वराची प्रार्थना करून त्याला आपल्याला साजेसं असं त्याचं रूप, आपल्या डोळ्यात मावणारं, आपल्या बुद्धीच्या कवेत येणारं असं त्यांनी दर्शन द्यावं अशी त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना करता करता प्रार्थना करणाऱ्याची कुवत काय आहे हे सांगण्यासाठी त्यांनी तो कसा सत्यधर्मी आहे ते सांगितलं. ते सांगितल्यानंतर त्यांनी आपल्या मनाला आत्तापर्यंत केलेल्या संपूर्ण सुकृत जे आहे त्या सुकृताची आठवण करायला सांगितली. आणि असं सगळं झाल्यानंतर आता मात्र त्याची अशी खात्री झाली की आता इथं ज्या वेळेला माझा हा देह पडेल किंवा भस्मसात होईल आणि लिंग शरीराचं आता उत्क्रमण चालू होईल तेव्हा त्याला इथून दुसरीकडं जावं लागणार आहे. आणि हे दुसरीकडं जे जाणं आहे त्या जाण्याशी संबंधित असा हा शेवटचा मंत्र आहे. अग्ने नय सुपथा राये. हे अग्नी, अग्नीलाच प्रार्थना केली आहे. अग्नी, हे अग्नी नय घेऊन चल, मला घेऊन चल. कुठे? सुपथा, आता जायचा जो मार्ग आहे त्यातला जो अत्यंत उत्तम मार्ग आहे, सुपथ आहे, तिथे घेऊन चल. राये, राये कशासाठी? राये म्हणजे कर्मफलासाठी. इथे सुद्धा अजून कर्माच्या फलाची प्राप्तीसाठीच मार्ग मागितलेला आहे. म्हणजे अजूनही कर्मामध्येच आहे. राये अस्मान विश्वानी देव वयुनानी विज्ञान. का तू घेऊन जा असं प्रार्थना करतोय? कारण देव वयुनानी विद्वान,
तू सर्व कर्मांचा ज्ञाता आहेस, तू सर्वज्ञ आहेस. तू मला पाहिलेलं आहेस, माझ्या सत्यधर्मत्वाला पाहिलेलं आहेस, माझ्या प्रार्थनेला तू ओळखतोस, माझ्या प्रत्येक हालचालीशी, क्षणाशी, श्वासाशी तू संबंधित होतास, तू सर्व काही जाणणारा आहेस. तेव्हा मी फक्त प्रार्थना करू शकतो, हे अग्नी मला तू कल्याणकारी मार्गावरून चोराये सुपथा नय. कशासाठी? का? जर सुपथा ने असं प्रार्थना करण्याचं कारण काय? युयोधी अस्मत् जहुरानाम एनो. एनो म्हणजे पाप. मला अशी खात्री आहे की मी सत्यधर्मी आहे, पण तू सर्वज्ञ आहेस. मी प्रयत्न करताय, माझ्या प्रयत्नाच्या मर्यादेमुळे जर माझ्याकडून वेद विहित असं कोणतं कर्म झालेलं नसेल, असं काही झालं असेल जे स्मृती करण्यायोग्य नाही, तरीसुद्धा ते माझ्याबरोबर येणार, कारण कर्माला फल आहे. तेव्हा माझ्या संपूर्ण चांगल्या चांगल्या असणाऱ्या या कर्मपुष्पांमध्ये जर एखादं पुष्प असं असेल की ज्याला कोणत्याही प्रकारचा सुवास नसेल पुण्याचा, तर असं जर काय असेल तर तू काय कर, युयोध, त्याला वेगळं कर. आणि नुसतं वेगळं करू नको, तो परमेश्वराचे कुठं ठेवू सुद्धा नकोस, त्याचा नाश कर. युयोध अस्मत् जहुरानाम. जहुरानाम एनम, नुसतं साधं पाप नव्हे, डिसिटफुल किंवा ज्याला कुटील कर्म. जहुरानाम एनम, कुटील कर्मामुळे झालेलं पाप. भूयिष्ठाम ते नम उक्ती विधेम. आणि असं तू कर. आणि परमेश्वरा, हे तू करावंस म्हणून मी फक्त आता 2 हात जोडून तुझा उदो उदो करतो, कारण ते सोडून दुसरं करण्यासारखी माझ्या अंगामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद राहिलेली नाही आहे. मी यज्ञाला योग्य नाही, कारण मी आता मृत्यूशय्येवर आहे. मी हर हर महादेवसुद्धा म्हणू शकत नाही, कारण माझ्या कंठामधून आवाज फुटत नाही आहे. माझे 2 जोडलेले तुझ्या प्रार्थनेसाठी जे हात आहेत, ज्याच्यातून मी तुझा उदो व्हावा अशी जी प्रार्थना करतो, हीच माझी प्रार्थना. भूयिष्ठाम ते नम उक्ती विधेम, हीच माझी प्रार्थना अशी तू मान्य करून घे. आणि मला या अग्नीच्या मार्फत नय सुपथाराये युयोधी अस्मत् जहुरानाम एनो, माझ्या संपूर्ण कुटील कर्माणी जर काही पापकर्म झालेले असेल तर त्याचा तू नाश कर. आता इथे प्रश्न असा येतो की केलेल्या कर्माचं फळ मागतोय आणि चुकीच्या केलेल्या कर्माचं मात्र तो फळ मागत नाही, त्याला संपूर्ण टाक म्हणून सांगतो. असं का असावं असा प्रश्न भाष्यामध्ये घेतला आहे. आणि या भाष्यामध्ये अखंडानंद महाराज असं सांगतात, परमेश्वराच्या शक्तीवर मर्यादा घालणारे साधक कोण? ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ताकद आहे, त्याची कृपा झाली तर अशा प्रकारचं पाप कर्मविपाकाच्या सिद्धांताला फाटा देऊन सुद्धा परमेश्वर करू शकतो. आणि म्हणून एका क्षणात पूर्वसंचितामध्ये असणारे सर्व पापे चळून जातील असं संत सांगतात. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी गेल्या. मग त्या एका क्षणामध्ये आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कर्मांचा भोग कसा होणार आहे? तर भोग न होता त्या एका क्षणामध्ये त्याला झालेल्या अपरोक्ष अनुभूतीनंतर कर्तृत्व भोक्तृत्व भांती संपल्यानंतर संचित जरी शिल्लक राहिलं तरी ते जवळजवळ जळून गेल्यासारखंच आहे, कारण त्या कर्माचा मालकच शिल्लक नाही. अशा पद्धतीने आचार्य असं सांगतात, हे अग्ने नय गमय सुपथा शोभनेन मार्गेन. नय गमय, मला घेऊन चल. कुठल्या मार्गाने? सुपथा शोभनेन मार्गेन. सुपथा इति विशेषणम. आचार्य एक एक शब्दाचा अर्थ सांगतात. सुपथा म्हणजे चांगला मार्ग, इथंपर्यंत ठीक आहे. आचार्य म्हणतात सुपथा इति विशेषणम दक्षिण मार्ग निवृत्त्यर्थम. सुपथा म्हणजे कोणता मार्ग? जो उत्तरा मार्ग नाही आहे, याचा अर्थ जो पितृमार्गाने जाणार नाही आहे, जो आवागमन सोडवणारा मार्ग आहे, ज्याच्यावर गेल्यानंतर परत यावं लागणार नाही. भला हुआ मेरी गगरी फुटी मैं पनिया भरन से छुटी, असा जो मार्ग आहे तो. म्हणून सुपथा इति विशेषणम दक्षिण मार्ग निवृत्त्यर्थम. निर्विन्नः अहम दक्षिण मार्गेन गत आगत
त्या मार्गावर येऊन जाऊन मी अत्यंत विषण्ण झालेलो आहे. निर्विण्णः अहम दक्षिण मार्गेन गत आगत लक्षणेन अतो याचे त्वाम. म्हणून मी तुझी प्रार्थना करतो. अतो याचे त्वाम पुनः पुनर्गमन आगमन वर्जितेन शोभनेन पथानय. म्हणून या येण्या जाण्याच्या मार्गाच्या ऐवजी मला शोभनीय अशा परत न येणाऱ्या मार्गावरून तू मला घेऊन जा, असं सुपथाचा अर्थ आहे असं आचार्य सांगतात. पुढे ते असं म्हणतात, राये धनाय कर्म फल भोगाय इत्यर्थ. राये म्हणजे काय? धन आहे. कसलं धन आहे? कर्म फल भोगाय इत्यर्थ. म्हणजे आम्हाला आमच्या कर्मानुसार धर्म फल भोगासाठी जे योग्य, इथे असणारी फलाची अपेक्षा ही धर्मफलाची अपेक्षा आहे. इथं होणारं जे कर्म आहे ते कर्म उपास्य देवतेच्या साक्षात्कारासाठी जरी असलं तरी ते कर्मामध्ये असल्यामुळं त्याचं फळ हे मिळणारच. रामाचं दर्शन हा कर्माचा भाग असल्यामुळे रामाचं दर्शन होणं हे फळ कर्मप्राप्त आहे. अशा प्रकारचं जे फळ आहे ते फळ देण्यासाठी याचं कारण असं आहे की मी जरी कर्मामध्ये असेन, कर्माच्या फलाची मला अनिवार्यता जरी असेल, तरी जे कर्म मी आत्ता धर्ममार्गावर असून सत्याने केलेलं आहे त्यापासून होणाऱ्या कर्मफलाची प्राप्ती ही मला याहून उच्च मार्गावर घेऊन जाईल. सुपता नय. कारण एक गोष्ट अशी आहे की येण्या जाण्याच्या मार्गावरून मी निवृत्त झालो पितृमार्गातून, मी देवमार्गावर जायला लागलो आणि देवमार्गावर गेल्यानंतर मार्गच नाही अशा ठिकाणी जायचं आहे. एक कुपथ, एक सुपथ, एक अपथ. म्हणून जोपर्यंत मी कुपथावरून सुपथावर आहे तोपर्यंत क्रमसमुच्चयानं मी सुपथावरून अपथाकडे जाईल याची खात्री असल्यामुळे माझा सुपथाचा मार्ग जो आहे तो तेवढा देवा पूर्ण करून टाक अशी प्रार्थना आहे. हे देव वयुनानी कर्मानी प्रज्ञानानी वा विद्वान जानन. तू कसा सर्वज्ञ आहेस? हे देव तू कसा सर्वज्ञ आहेस? कर्मानी प्रज्ञानानी. जे मी काही कर्म करतो ते कदाचित आणखीन कोणाला सुद्धा माहीत असेल, तर केवळ माझं तू कर्म जाणत नाहीस, प्रज्ञान माझ्या मनाला सुद्धा तू जाणतोस. तू माझ्या कर्माचा जाणकार आहेस, तू माझ्या मनांचा म्हणजे विचारांचा जाणकार आहेस. तेव्हा या दोन्हींना तोलून मी सत्यधर्मी आहे असं मला वाटतंय, तेव्हा त्या अधिकारापोटी मी तुला अशी याचना करतो की माझं कर्म आणि माझे विचार म्हणजे माझी उपासना ही दोन्ही तुल्यबळ आणि चांगली असल्यामुळे मला असं वाटतं की तुझ्यापुढे केवळ याचना करणाऱ्या भृतवत व्यक्तीपेक्षा मी थोड्याशा तुझ्याच अंकित असलो तरीसुद्धा अधिकाराने असं म्हणू शकतो की अग्ने नय सुपथा. पुढे ते असं म्हणतात, किंच युयोधी वियोजय. युयोधी असं का म्हटलं आचार्य सांगतात. युयोधी म्हणजे किंच युयोधी वियोजय विनाशाय अस्मतः जहुरानां कुटिलं वचनात्मक एनः पापं ततः वयं विशुद्धः संतं इष्टं प्राप्य अस्याम इति अभिप्रायः. युयोधी असं का म्हटलेलं आहे? तू त्याला वेगळं कर. वियोजय म्हणजे माझे जितकी पापं आहेत ना, माझ्या पुण्यकर्माला तसंच ठेव. त्यातून जितकं पापाचा जो काही भाग आहे तो बाजूला कर आणि नुसताच वियोजन आहे, विनाशाय त्याचे तो नष्ट करून टाक, तो पृथक कर, त्याचा विनाश कर. आणि मग आमची अशी जी जहुरानम म्हणजे कुटील वचनात्मक जे काही गोष्टी असतील, इथे कुटील कृती असं नाही, कुटील वचन असं सुद्धा म्हटलेलं आहे. माझ्यानी ज्यांना त्रास झालेला आहे, माझ्यामुळे जिथे परपीडा झालेली आहे, कळत न कळत अशा दोन्ही प्रकारे झालेल्या माझ्या परपीडेला तू क्षमा करून त्या कृतीला, त्या कर्माला माझ्या सुयोग्य कर्मापासून बाजूला करून त्याला पूर्ण नष्ट करून टाक. आणि असं केल्यामुळे काय होईल? ततः वयम विशुद्धः संत इष्टप्राप्यम. त्यामुळे मी विशुद्ध होऊन जाईल, माझं अंतःकरण शुद्ध असेल, कोणत्याही प्रकारचा मलाचा कोणताही तिथे प्रभाव अजिबात राहणार नाही. चित्तामधलं चांचल्य निघून जाईल, कारण चांचल्य विकारांमुळे येतं. मी विकारांना जर कुठे बळी पडलो असेल तर तू त्या विकारांना बळी पडल्यामुळं झालेल्या कर्माला दूर करून नष्ट केल्यामुळे मी शुद्ध चोख सोन्यासारखा साधक म्हणून मी बाहेर पडेन. आणि मग
प्राप्यः अस्याम् इति अभिप्रायः। किन्तु वयम् इदानीं तेन शक्नुमः, परंतु हे जे काही माझं थोडं बहुत राहिलं असेल ते न शक्नुमः परिचर्या कर्तुं, मी आता तुझी काही सेवा करू शकत नाही, तुझी परिचर्या करू शकत नाही, कारण मी मृत्यूशय्येवर आहे. भूयिष्ठां बहुतरां ते तुभ्यं, भरभरून तुझे, तुभ्यं नम उक्तिं नमस्कार वचनं विधेम नमस्कारेण परिचरेम इति अर्थः. आता मी फक्त भरभरून मनापासून हृदयामध्ये फक्त तुझं अस्तित्व ठेवून मी तुझे उदो किंवा तुला नमस्कार करेन, इतकंच मी करू शकतो, असं तो साधक सांगतो. इथे उपनिषदाचा 18वा मंत्र आणि उपनिषद खऱ्या अर्थाने संपतं. 15 ते 18 हे प्रार्थना मंत्र आहेत. प्रार्थना मंत्र 3 शेवटला घेण्याचं कारण, पहिल्या मंत्रामध्ये शिखर जे गाठायचं आहे, कुटस्थ जे आहे, ती ज्ञानाची अवस्था आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा शिखराचं वर्णन केलेलं आहे, ज्ञानाच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानाच्या अवस्थेच्या खाली त्या शिखरावर चढणारे जे आहेत ते सगळे कर्मयोगी आहेत. त्या कर्मयोगांचं वर्णन केलेलं आहे. पहिला वेदांचा अर्थ तो शिखर सांगितलेला आहे, ज्ञान. दुसरा वेदांचा अर्थ ते कर्म सांगितलेलं आहे. आणि या कर्मामध्ये जिथे जिथे व्यक्तिभाव आहे, जिथे जिथे कर्तृत्व भाव आहे, तिथे तिथे दुसऱ्या मंत्रापासून सुरुवात होते. जेव्हा कर्तृत्व भाव संपलेला असतो तेव्हा तो ज्ञानावर आरूढ झालेला असल्यामुळे, शिखरस्थ असल्यामुळे, कूटस्थ असल्यामुळे त्याला कर्माचे न कर्म लिप्यते येणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्मच होत नाही त्याच्याकडून. आपण आता 5व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पाहत होतो की त्याचं जे काही कर्म वाटतं ते इंद्रियाकरवी केलं जाणारं जे काही आहे ते त्याच्यात तो नसतो. अशा प्रकारे जर ज्ञानी असेल तर दुसऱ्या मंत्रापासून सांगितलेली जी काही उपनिषदांनी जो उपदेश केलेला आहे तो असा आहे की तुझ्या हातामध्ये आत्ता असणारा, तू पहिल्यांदा या शिखराच्या संदर्भामध्ये कुठं आहेस ते पाहून घे. तू शिखराकडे जायला सुरुवात केलेली आहेस की त्याच्यापासून तू बाजूला आहेस. जर तू या प्रवासाला अजून निघालेलाच नसशील, तुझं अजून प्रस्थान चालूच झालेलं नसेल, तर तुझा दैत्यामध्ये समावेश होईल. जर तुझा शिखराकडे प्रस्थान करण्यासाठी मनोदय झाला असेल तर तू असुरी अवस्थेत असशील. या असुरी अवस्थेत तुला शक्य असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच करू शकशील. म्हणून तुझी सुरुवात, तुझं प्रस्थान हे कर्मापासून होईल. कर्मामध्ये 2 भाग अनुस्यूत असतील. एक करण्याचा भाग शरीराने, एक करण्याचा भाग मनाने. एक कायिक असेल, एक मानसिक असेल. या कायिकामध्ये सुद्धा 2 भाग असतील. जे जे तुला करावं लागणार आहे ते एकतर विधिवत असेल किंवा ते विधिवत नसेल. तेव्हा विधिवत नसणाऱ्या गोष्टी सोडून विधिवत असणाऱ्या गोष्टी करणे ही कर्मामधल्या, कायिक कर्मामधली पहिला टप्पा आहे. हा कायिक कर्माचा ज्याचा पहिला टप्पा संपला त्यांनी जे विधिवत कर्म आहे त्या कर्माने कर्माची शुद्धता वाढवत जावी. कर्माची शुद्धता वाढवण्यासाठी वेदविहित कर्माकडे, वेद निषिद्ध कर्माकडून वेदविहित कर्माकडे जाणे म्हणजे तमोगुणाकडून सत्वगुणाकडे जाणे. जो जो तमोगुणाला त्याज्य बनवतो, जो जो रजोगुणाला माफक अवस्थेत ठेवतो आणि सत्वगुणाच्या परिपोषासाठी प्रयत्न करतो, तो आपोआपच निषिद्ध कर्माकडून वेदविहित कर्माकडे वळतो. असा जो विहित कर्माकडे वळणारा आहे त्यातला एकमेव मिळणारं जे चित्तशुद्धीचं फळ आहे, त्या चित्तशुद्धीच्या फळाबरोबर सत्वकर्माचा परिपोष झाल्यामुळे उपासनेकडे मनाला ओढ लागते. अशा या मनाला, सुसंस्कृत झालेल्या मनाला उपासनेची ओढ लागल्यानंतर तो जेव्हा उपासनेसाठी उपास्य देवतेला समोर घेऊन बसतो त्यावेळेला 2 गोष्टी होतात. निषिद्ध कर्माकडून अंतःकरण शुद्ध करणाऱ्या शुद्ध कर्माकडे आल्यानंतर स्वाभाविक कर्माचा त्याग झाल्यामुळे तो मृत्यूला तरुण पलीकडे जातो. अविद्यां मृत्युम तीर्त्वा. आणि जेव्हा तो उपासनेसाठी एखाद्या उपास्य देवतेला घेऊन
आपल्या चित्तातील चांचल्य घालवतो, त्यावेळेला तो विद्यायाम अमृतम अश्नुते या दुसऱ्या टप्प्यावर पोचतो. याच उपासनेचा तिसरा टप्पा म्हणून एका विशिष्ट देवतेच्या उपासनेच्या ऐवजी जी सगुण निराकाराची पूजा आहे, सगुण साकार सगुण निराकाराची जी पूजा आहे, तो ज्या पूजेमध्ये असा साधक जातो त्याच्या साधनेची व्याप्ती वाढवल्यामुळे तो या शिखराच्या वरच्या टप्प्यावर पोचतो. चित्ताची प्रशांत मनोवस्था त्याला हळूहळू यायला लागते आणि म्हणून या प्रवासामध्ये त्याची व्याप्ती संकुचित जीवापासून विराट पुरुषाकडे व्हायला लागते. तो जसा जसा विराट पुरुषाकडे जायला लागतो तसा तसा हिरण्यगर्भाच्या उपासनेकडे जायला लागतो. ज्या उपास्य देवतेची उपासना केल्यामुळे उपास्य देवतेचे गुण त्याच्या अंगामध्ये येतात, त्याऐवजी तो अत्यंत वेगळ्या अवस्थेला पोचलो आणि तिथे त्याला सर्व सिद्धी किंवा ऐश्वर प्राप्त होतं. म्हणून इथे जो संभूतीची उपासना करतो म्हणजे कार्यब्रह्माची उपासना करतो तो सगळ्या सिद्धींना कारणीभूत होतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन जिथे कार्य ब्रह्माची सुरुवात आहे त्याच्यावर मन केंद्रित करून असा एखादा विरळा महाभाग जेव्हा असंभूतीची उपासना करतो तेव्हा त्याला प्रकृती लयाचा आशीर्वाद मिळतो. तो निद्रा सादृश्य अवस्थेमध्ये कैक क्षण, कैक दिवस, कैक वर्ष राहू शकतो. चित्ताची प्रशांतता, आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वस्तूचा लय, एकत्वम अनुपश्यतीच्या अगोदरची ही अवस्था आहे. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची व्याप्ती वाढवत 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 जेव्हा तो आकाशा एवढा म्हणजे विराट पुरुषा एवढा झालेला असेल त्यावेळेला तो एका अशा अवस्थेला पोचलेला असेल की सर्वत्र लयतत्व असेल. आणि हे इतकी जे काही साधनेची रूपं आहे ती सारीची सगळी साधनेची रूपं ही कार्यब्रह्मामधली आहेत. जेव्हा तो या कार्यब्रह्माला ओलांडून कार्यब्रह्माच्या कारणब्रह्माच्या पल्याड जातो तेव्हा मात्र तो ज्ञानदेवाने सांगितल्याप्रमाणे चिद्विलासाप्रमाणे तो जेव्हा परत या सृष्टीकडे पाहायला लागतो तेव्हा त्याच्या सृष्टीमध्ये मी सर्वत्र आहे याबरोबर सर्वात मी आहे हे सुद्धा त्याच वेळा सिद्ध होतं. आणि असं झाल्यानंतर एकत्वम अनुपश्यती, सर्वत्र आत्मतत्व, भरला घनदाट हरी दिसे, ही जी अवस्था आहे ती अवस्था आहे. ते इतक्या सगळ्या अवस्थांमधून जाणारा साधकाचा जो प्रवास आहे तो प्रवास सांगणे हा ईशावास्योपनिषदाचा प्रमुख हेतू आहे. अत्यंत त्रोटक किंवा थोडक्या शब्दांमधले मंत्र आहेत आणि याचा जो प्रक्षेपक उपनिषद याचं जे आहे ते श्वेतश्वतार आहे. म्हणून यातल्या प्रत्येक मंत्राचा अर्थ लावताना बृहदारण्यक उपनिषद या मंत्रांचा अर्थ लावताना आचार्य परत परत बृहदारण्यक उपनिषदाकडे गेलेले आहेत. या मंत्रांची जास्तीत जास्त विस्तृत संकल्पना बृहदारक उपनिषदामध्ये आहे आणि म्हणून या दोन्हींचा एकत्र लावलेला अर्थ हा ज्ञानयोगासाठी लागणारी ज्ञानयोगाची लक्षणं, आत्म्याचं स्वरूप नेमकं स अपरियगात अस्नाविरम अकायम, कसा तो 3 शरीरांच्या पलीकडे आहे हे सगळं सांगत सांगत कर्माची गुण सांगत साधकाच्या प्रार्थनेनी हे उपनिषद इथं संपतं. उपनिषदाच्या शेवटी आचार्यांनी आणखीन एक ग्रंथार्थ विवेचन म्हणून 2 पाणी विवेचन दिलेलं आहे. उपनिषदांचा अभ्यास करत असणारे जे ब्रह्मचारी किंवा जे स्नातक त्यावेळचे असतील त्यांनी त्यांना आलेल्या शंका वेदांना धरून आपल्या आचार्यांना विचारलेल्या आहेत आणि ते कशा पद्धतीने विचारतात आणि त्याला आचार्य कशा पद्धतीने उत्तर देतात हे या ग्रंथार्थ विवेचनामध्ये भगवत्पाद सांगतात. इथे पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष किंवा पूर्वपक्ष आणि सिद्धांत पक्ष या भावनेनी विद्यार्थी आणि आचार्य यांच्यामधला संवाद दाखवलेला आहे. या संवादामध्ये आलेले प्रश्न हे आपल्याला पडावेत अशी अपेक्षासुद्धा आहे आणि याच्यात पडलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. ते प्रश्न असे आहेत की ज्याच्यावर आत्ता डॉक्टर साहेबांनी आपल्याला जी चर्चा केली 4 आठवडे जी आपली चाललेली आहे तीच नेमकी चर्चा इथं आहे. कर्मानी केवळ संन्यास मिळतो की नाही एक,
आणि ज्ञानाचा आणि कर्माचा समुच्चय होतो की नाही हे दोन. आणि या दोन हेतूसाठी ज्या पद्धतीने प्रमाणशास्त्राची चर्चा होते ती इथं चर्चा झालेली आहे. ती आपण पुढच्या वेळेला पाहूया. आणि ग्रंथार्थ विवेचन झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर एक शेवट संपूर्ण उपनिषदाचा गोषवारा घेण्यासाठी आपण घालवू शकतो. म्हणजे साधारण 2 आणखीन याच्यामध्ये तासामध्ये हा ग्रंथ संपूर्ण जाईल. हरी ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. यजुर्वेदीय शांती मंत्रामध्ये उच्चार वेगळे आहेत आणि आपल्या ऋग्वेद याच्यामध्ये वेगळे आहेत. इथला ओम शांती जो आहे ओम